इयत्ता 10वी क मधील विद्यार्थ्यांनो, धातुकाममधील घटक 3 त्यामधील कटिंग टूल्स व त्याच्या संज्ञा हा घटक शिकत आहोत. आपण मागील भागात कटिंग टूलची ओळख व निवड पाहिली. त्यामध्ये कटिंग टूलाचा धातू, कटिंग टूलाचा आकार व प्रकार पाहिले. आता आपण टूल वापरायच्या पद्धतीनुसार टूलची माहिती पाहणार आहोत. आता टूल वापरायच्या पद्धतीनुसार कटिंग टूल पुढील प्रमाणे आहेत: टर्निंग टूल, चॅम्फरिंग टूल, थ्रेडिंग कटिंग टूल, फेसिंग टूल, ग्रूव्हिंग टूल, फॉर्मिंग टूल, बोरिंग टूल, पार्टिंग ऑफ टूल. आता टूल वापरण्याच्या पद्धतीनुसार जो पहिला प्रकार आहे टर्निंग टूल, त्याचे 2 प्रकार आहेत. एक रफ टर्निंग टूल आणि दुसरा फिनिश टर्निंग टूल. आता आपण रफ टर्निंग टूलविषयी माहिती पाहूया. रफ टर्निंग टूलचे मुख्य काम आहे जॉब करताना जॉब, मशीन व टूल या सर्वांचा क्षमतेचा विचार करून त्यानुसार डेप्थ ऑफ कट घ्यावा लागतो. कटिंग टूल जास्तीत जास्त कटिंग प्रेशर घेऊ शकेल अशा पद्धतीने कटिंग अँगल ग्राइंडिंग करावा लागतो. रफ टर्निंग टूलची आकृती पहा. आता ही आकृती आहे. आता आपण आधी फारच कमी मटेरियल कातून बाहेर काढायचे असल्यास आपल्याला जर समजा आता ह्याची माहिती पाहिजे, रफ टर्निंग टूलची माहिती पाहिली. आता आपण फिनिश टर्निंग टूलची आपण माहिती पाहणार आहोत. आता त्याच्यामध्ये हे टूल कधी वापरायचं? फारच कमी मटेरियल कातून बाहेर काढायचे असेल तर फिनिश टर्निंग टूलचा वापर करायचा आहे. टूलच्या साहाय्याने अगदी स्मूथ व ॲक्युरेट सरफेस मिळेल अशा पद्धतीने टूलचा अँगल ग्राइंडिंग करावा लागतो. फिनिश टर्निंग टूलची या ठिकाणी ही आकृती दाखवलेली आहे बघा. आता आपण चॅम्फरिंग टूल याविषयी माहिती पाहूया. जेव्हा स्ट्रेट टर्निंग टूलमध्ये कटिंग एजेस चॅम्फरच्या कोनात ग्राइंडिंग केलेल्या असतात तेव्हा स्ट्रेट टर्निंग टूल चॅम्फरिंग टूल म्हणून सुद्धा याचा हे टूल वापरता येते. आता फार मोठ्या प्रमाणात चॅम्फरिंगचे काम करायचे असेल तर त्यासाठी खास चॅम्फरिंग टूल बनवावे लागते. या चॅम्फरिंग टूलाची साईड कटिंग एज चॅम्फरच्या कोनामध्ये ग्राइंडिंग केलेले असतात. चॅम्फरचा कोन 45 अंशात असतो. आता ही चॅम्फरिंग टूलची आकृती पहा. या ठिकाणी चॅम्फर असतो. आता थ्रेडिंग कटिंग टूलची माहिती पाहू. थ्रेडिंग कटिंग टूलचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार एक्सटर्नल थ्रेड कटिंग टूल आणि दुसरा इंटरनल थ्रेड कटिंग टूल. आता आपण पहिला प्रकार एक्सटर्नल थ्रेड कटिंग टूल याविषयी माहिती पाहूया. या ठिकाणी थ्रेड म्हणजे आटे हे लक्षात घ्या. आपल्या नळकाम करत असताना आटे पाडावे लागतात तशाच प्रकारचे. आणि बोल्ट जो असतो त्या बोल्टला पण आटे असतात, नटाला पण आटे असतात. तर ते आटे
जॉबवर बाहेरील आटे पाडण्यासाठी या टूलचा उपयोग होतो. कशाचा? एक्सटर्नल थ्रेड कटिंग टूलचा उपयोग बाहेरील आटे पाडण्यासाठी होतो. आट्यांचा प्रकार मेट्रिक, BSW, व्ही किंवा स्क्वेअर मापानुसार टूलच्या कटिंग एजेस ग्राइंडिंग कराव्या लागतात. आता बघा, एक गोल प्रकारचे असतात, एक चौकोनी प्रकारच्या आट्या असतात. त्याच्यामध्ये व्ही आकारात आट्या असतात आणि दुसऱ्या जे आट्या असतात ते चौकोनी प्रकार असतात. ह्या दोन्ही आट्या पाडताना मापानुसार टूलाचा कटिंग एजेस ग्राइंडिंग कराव्या लागतात. मेट्रिक थ्रेड कटिंग टूलाचा अँगल 60 अंशात, तर BSW थ्रेडसाठी 5 अंशात ग्राइंडिंग करावा लागतो. कोणत्या पीचचे थ्रेड आपणास पाडायचे आहे त्यानुसार कटिंग टूलचे माप व आकार ठरवला जातो. एक्सटर्नल थ्रेड कटिंग टूलची आकृती ही पहा. एक्सटर्नल ह्या जो पॉईंट आहे या पॉईंटने आट्या पाडल्या जातात. आता इंटरनल थ्रेड कटिंग याविषयी आपण माहिती पाहूया. या टूलचा आकार एक्सटर्नल थ्रेड कटिंग टूल सारखाच असतो, फक्त यामध्ये फ्रंट क्लिअरन्स अँगल बोरिंग टूलप्रमाणे असतो. कटिंग टूल फोर्जिंगने बनवलेला किंवा बीट टाईप असू शकतो. आता हे बघा परत एकदा, या टूलचा आकार एक्सटर्नल थ्रेडिंग कटिंग टूल सारखाच असतो, म्हणजे आट्यासारखाच असतो, फक्त यामध्ये फ्रंट क्लिअरन्स अँगल बोरिंग टूल प्रमाणे मोठा असतो. कटिंग टूल फोर्जिंगने बनवलेला असतो किंवा बीट टाईप असू शकतो. बीट टाईप असल्यास तो बोरिंग बारमध्ये पकडता येतो. टूल जॉबशी काटकोनात बसवला जातो. टूल म्हणजे हत्यार, लक्षात घ्या, आणि ते जॉबशी काटकोनात बसवले जाते. आता इंटरनल थ्रेड कटिंग याची आपण आकृती पाहूया. आता ही पहा, ही इंटरनल थ्रेड कटिंगची आकृती आहे. आता आपण फेसिंग टूलची माहिती पाहूया. फेसिंग टूल हे फेसिंग टूल आहे, त्याची ही आकृती आहे, अर्थात पॉईंट आहे पुढचा. एवढंच फेसिंग टूल नसतं, याला पाठीमागचीच बाजू आहे, ही पकडण्यासाठी पाठीमागे असते, लक्षात घ्या. हा पॉईंट म्हणजे इथून धातू कातकाम केले जाते, लक्षात घ्या. आता फेसिंग टूलच्या साईड कटिंग एजेसद्वारे धातू कापतो, त्यामुळे यामध्ये टॉप रँक अँगलची आवश्यकता नसते. त्याऐवजी कटिंग एजेसच्या दोन्ही बाजूस 2 अंशाचा क्लिअरन्स अँगल दिलेला असतो. या टूलचा उपयोग फेसिंग ऑपरेशन करण्यासाठी होतो. आता आपण ग्रूव्हिंग टूल याची माहिती पाहूया. हे ग्रूव्हिंग टूल आहे बघा. हे टूल पार्टिंग टूलसारखीच असते. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रूव्ह मशीनिंग करण्यासाठी याचा उपयोग होतो. स्क्वेअर म्हणजे चौकोनी, राऊंड म्हणजे गोल, आणि व्ही शेप, व्ही म्हणजे व्ही आकाराचं. यापैकी ज्या आकाराचा ग्रूव्ह पाडायचा असेल, म्हणजे गोल पाडायचा असेल, चौकोनी पाडायचं असेल, व्ही आकाराचं पाडायचं असेल, त्याप्रमाणे टूलला ग्राइंडिंग करून आकार दिला जातो. आता आपण फार्मिंग टूल विषयी माहिती पाहूया. आंतरगोल, बहिर्गोल किंवा अनियमित आकाराचे जॉब तयार करण्यासाठी फार्मिंग टूलचा उपयोग होतो. जॉबच्या आकारानुसार फार्मिंग टूलच्या कटिंग एजेस ग्राइंडिंग कराव्या लागतात. या टूलचा उपयोग प्रामुख्याने जॉबचा आकार फिनिश करण्यासाठी केला जातो. फार्मिंग टूल 2 प्रकारचे असतात. हे
फार्मिंग टूल आहेत बघा, दोन प्रकारचे. पहिला आहे फ्लॅट फार्मिंग टूल, त्याची आकृती पहा, आणि दुसरा आहे सर्क्युलर फार्मिंग टूल. आता याचा उपयोग पाहूया. पहिलं, जास्त रुंद असलेला पृष्ठभाग फ्लॅट फार्मिंग टूलने बनवला जातात. फ्लॅट फार्मिंग टूलची आकृती खालीलप्रमाणे. आता ही आकृती आपण पहा. त्यानंतर दुसरा आहे सर्क्युलर फार्मिंग टूल, त्याचा उपयोग आपण पाहूया. अरुंद असलेले पृष्ठभाग सर्क्युलर फार्मिंग टूलने बनवले जातात. सर्क्युलर फार्मिंग टूलची ही आकृती पहा एकदा, म्हणजे आपल्याला समजून येईल की सर्क्युलर फार्मिंग टूल कशी असते. आता यानंतर बोरिंग टूल पाहूया आपण. ही बोरिंग टूल अशी असते पाहे. आता आपण त्याची माहिती पाहूया. बोरिंग टूलचा उपयोग होलची साईज वाढवण्यासाठी होतो. हे टूल फोर्जिंगने बनवले जाते किंवा टूलचा तुकडा बोरिंग बार अथवा टूल होल्डरमध्ये बसवून तयार केले जाते. माइल्ड स्टीलपासून बनवलेल्या बोरिंग बारच्या स्लॉट किंवा होलमध्ये टूलचा तुकडा बसवून स्क्रूच्या साह्याने घट्ट पकडला जातो. आता आपण बोरिंग कटर्स ऑन बोरिंग बारची आकृती पाहूया. ही बोरिंग कटर्स ऑन बोरिंग बार त्याची आकृती आहे, लक्षात घ्या. आता याच्यानंतर आपण पार्टिंग ऑफ टूलची माहिती पाहूया. लेथ मशीनमध्ये पकडलेला जॉब तुकडे करण्यासाठी पार्टिंग टूलचा उपयोग करतात. हे टूल बीट टाईप असते किंवा फोर्जिंगने बनवले जाते. कमीत कमी धातू कापण्यासाठी हे टूल अरुंद असते. टूल जॉबमध्ये जात असल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूस मोकळी जागा सोडलेली असते. त्यासाठी कटिंग एजेस बॉडीशी 2 अंशाचा कोन करतात. त्यामुळे जॉबच्या पृष्ठभागाशी टूलाचे घर्षण होत नाही. टूलाची झीज कमी होऊन लाईफ वाढते. पार्टिंग टूलची आकृती पहा. या ठिकाणी बघा, पहा ही आकृती दिसत आहे आपणाला. लेथ मशीनमध्ये पकडलेला जॉब तुकडे करण्यासाठी पार्टिंग टूलचा उपयोग करतात. हे टूल बीट टाईप असते किंवा फोर्जिंगने बनवले जाते. कमीत कमी धातू पकडण्यासाठी हे टूल अरुंद असते. टूल जॉबमध्ये जात असल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूस मोकळी जागा सोडलेली असते. त्यासाठी कटिंग एजेस बॉडीशी 2 अंशाचा कोन करतात. त्यामुळे जॉबच्या पृष्ठभागाशी टूलाचे घर्षण होत नाही. टूलाची झीज कमी होऊन लाईफ वाढते. पार्टिंग टूलची आकृती आपण पाहिलेली आहे. आता आपण टूलला फीड देण्याच्या पद्धतीनुसार टूल पाहू, पण त्यासाठी आपल्याला काही काळ थांबावं लागेल. आपण काय करू माहिती का, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टूलला फीड देण्याच्या पद्धतीनुसार कोणते टूल आहेत त्याविषयी माहिती पाहून आज आपण या ठिकाणी व्हिडिओ थांबूया.